स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल ना तर हे करून बघा. 2 किसून घेतलेले बीटरूट, अर्धी किसून घेतलेली दुधी ज्याला आपण लौकीसुद्धा म्हणतो त्यातलं पाणी काढून घ्यायचं, आणि 2 काकडी ती सुद्धा किसून घ्यायची, त्यातलं पण पाणी काढून घ्यायचं. आता यामध्ये पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा ओवा, 2 चमचे पांढरे तीळ, कढीपत्ता आणि मिरची, हिरवी मिरची बारीक करून घेतलेली. आता यामध्ये 1 कप ज्वारीचं पीठ, 1 कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप चणा डाळीचं पीठ ज्याला आपण बेसन म्हणतो ते घातलं आहे. 2 चमचे फ्रेश दही घातलेलं आहे आणि 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता हे सर्व साहित्य एकत्र एकजीव छान मळून घ्यायचं. वरतून एक्स्ट्रा 1 थेंब पण पाणी घालायची गरज नाही. हे असंच छान मिक्स होतं आणि छान भिजलं जातं आणि 15 मिनटासाठी याला रेस्ट करायला ठेवायचं. आता तुम्ही याच्यामध्ये अतिरिक्त भाज्यासुद्धा घालू शकता. आता माझ्याकडे ज्या भाज्या होत्या ते मी यात घातल्या. 15 मिनटानंतर पीठ छान सेट होतं. आता काय करायचं, पोळपाटावर असा ओला रुमाल घालायचा, हात पण ओला करायचा आणि चपाती एवढा गोळा घेऊन छान थालीपीठ थापून घ्यायचं. बघा या पद्धतीने. आता एका तव्यावर थोडं तेल घालायचं आणि सरळ हा रुमाल उचलून त्या तव्यावर असा ठेवायचं, म्हणजे अलगद असा आपला थालीपीठ त्या तव्यावर जातं. वरतून सुद्धा थोडं तेल घालून आलटून पालटून हे थालीपीठ छान शेकून घ्यायचे. जेव्हा पण कंटाळा आला स्वयंपाकाचा तेव्हा तुम्ही असं नक्की करून खा. खूप सुंदर लागतात थालीपीठं. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओवर लाईक आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.